पीठ बघा अगदी परफेक्ट फर्मेंट झालेलं आहे आणि याच पिठापासून नाश्त्यासाठी आज आपण वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत. उन्हाळा म्हटलं शरीराला थंडावा देणारे असे हे नाश्त्याचे पदार्थ, यामध्ये डाळीचा भरपूर वापर केलेला आहे. तर आज आपण डाळ आणि तांदळाचा वापर करून नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ तर बनवणार आहोतच, पण त्याचसोबत 2 वेगळ्या अशा चटण्या ज्या या पदार्थांसोबत खायला अतिशय चविष्ट लागतात. मग चला बनवूया आजची ही झटपट साधी सोपी रेसिपी. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आज आपण डाळ तांदळापासून वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बघणार आहोत. इथे मी 3 कप तांदूळ घेतला. कोणताही जुना तांदूळ वापरू शकता. मी जो तांदूळ वापरला आहे तो कोलम तांदूळ आहे. तुम्हाला हवा असेल तर रेशनचा तांदूळ किंवा परिमल तांदूळ वापरला तरीही चालेल. आता ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच कपाने पाऊण कप मुगाची डाळ, अर्धा कप चण्याची डाळ, पाव कप घातली आहे उडीद डाळ. चण्याची डाळ आणि उडीद डाळ थोडीशी कमी घालायची, पण मुगाची डाळ ही थोडी जास्त वापरा, कारण त्यामुळेच पदार्थ छान पौष्टिक होतात आणि डाळ थंड देखील असते. 1 मूठभर यामध्ये जाड पोहे घालून घेतले, पाव चमचा मेथी दाणे घालायचे. अजूनही डाळी यामध्ये वापरू शकता. मसूरची डाळ असेल किंवा तुरीची डाळ वापरली तरीही चालेल. मसूर आणि तुरीची डाळ वापरणार असाल तर फक्त 2 चमचे घाला, यापेक्षा जास्त घालायची नाही. आता डाळ आणि तांदळाचं जे मिश्रण आहे ते 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. जोपर्यंत त्यावर स्वच्छ पाणी दिसत नाही तोपर्यंत ते चांगलं धुवायचं आहे. तर 3 वेळा हे स्वच्छ धुवून घेतलं. डाळ आणि तांदूळ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं. त्यावर झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे. 4-5 तासामध्ये हे व्यवस्थित भिजलं जातं. तर इथे मी फक्त 4 तासच भिजत ठेवलं होतं. आणि बघाल तर अगदी परफेक्ट डाळ आणि तांदूळ भिजले गेले. त्यातलं सगळं पाणी निथळून घेऊया. डाळ आणि तांदळाचं मिश्रण दळून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालताना थोडं-थोडं करून घाला. एकदम जास्त दळायला जाऊ नका, कारण त्याची फाईन अशी पेस्ट होणार नाही. आणि दळताना असं वाटलं की ते व्यवस्थित दळलं जात नाही, तर 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आणि एकदम बारीक दळून घ्यायचं आहे. यामध्ये डाळ आणि तांदळाचा एकही कण राहता कामा नये. आवश्यकता असेल तरच पाणी घाला, नाहीतर बॅटर पातळ होतं. म्हणूनच पाणी देखील थोडंसं बेताने घालायचं. आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघा तर इतपत पातळसर हवी, खूप जास्त घट्टही नको. आता हे सगळं दळून घेतलं आणि 5 मिनिटं आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. डाळ आणि तांदळाचं हे मिश्रण आणि त्यापासून बनवले जाणारे नाश्त्याचे पदार्थ खायला अतिशय चविष्ट आणि तितकेच पौष्टिक असतात. 5 मिनिटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघाल तर इतपत पातळसर हवी, खूप जास्त घट्ट किंवा पातळही नको. यावर झाकण ठेवायचं. 6 तास पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवूया. नाश्त्याचे हे पदार्थ बनवण्यासाठी द इंदूस व्हॅली यांचे हे प्रोडक्ट आज वापरणार आहे. यामध्ये आहे मल्टीपर्पज स्टेनलेस स्टील कढई. फक्त इडलीच नाही तर मोमोज, मोदक, पालकवडी, अळूवडी किंवा फळं, भाज्याही वाफवू शकता. अतिशय मजबूत इंडक्शन बेस ही कढई. तुम्हालाही हवी असेल तर शगुन्स 12 हा कुपन कोड वापरून 12% सवलत मिळवू शकता आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सँडविच बॉटम मल्टीपर्पज कढई असो किंवा कास्ट आयर्नचा डोसा तवा तुम्हाला हवा असेल तर इंदूस व्हॅली यांच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. शगुन्स 12 हा कुपन कोड वापरून 12% सवलत मिळवा. कास्ट आयर्नचा हा तवा फक्त डोशासाठीच नाही तर चपाती, पोळी बनवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आता आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ. चटणी बनवण्यासाठी मध्यम आकाराचा ओला नारळ घेतला, त्यातलं खोबरं काढून घेतलं आहे आणि बारीक तुकडे करून घेतले. तुम्हाला हवं असेल तर किसून घ्या किंवा खोवून घेतलं तरीही चालेल. आता हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. 4 पाकळ्या लसूण, 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 4 ते 5 चमचे फुटाण्याची डाळ, थोडीशी कोथिंबीर आणि 5 ते 6 तुकडे मी कैरी वापरली. चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आहे. चटणी किती पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. मिक्सरवरनं फिरवून घेतलं की मस्त खमंग अशी आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झाली. फोडणी न देता ही तितकीच चविष्ट लागते, पण इथे मी फोडणी दिली आहे. 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं, अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि ही खमंग फोडणी चटणीवर घालून घेतली की तयार आहे खोबऱ्याची चटणी. ही चटणी तयार करून 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये ठेवली तर खराब होत नाही. खोबऱ्याची चटणी तर नेहमीच बनवत असाल, पण ही वेगळ्या चवीची लाल चटणी जरूर ट्राय करा. 3 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. 2 चमचे घातली आहे चण्याची डाळ, 1 चमचा उडीद डाळ घालून 2 मिनिटं तेलावर चांगलं परतून घेऊ. त्यामध्ये 3 लाल मिरच्या घालून घेतल्या. त्यातच घालायच्या आहे 4 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि हेही मंद आचेवर तेलावर चांगलं परतून घेतलं की त्यामध्ये घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा.
त्यामध्येच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. 5 मिनिटं कमी आचेवर हे चांगलं परतून घ्यायचं. जोपर्यंत टोमॅटो छान मऊ होत नाही तोपर्यंत हे परतायचं आहे. त्यानंतर एक छोटी वाटी यामध्ये ओलं खोबरं घालायचं. या चटणीमध्ये खोबऱ्याचं प्रमाण हे थोडंसं कमी असतं, पण खायला अतिशय चविष्ट लागते आणि थोडीशी वेगळी चवीची ही चटणी एकदा जरूर ट्राय करा. 5 मिनिटं आपण पुन्हा हे व्यवस्थित सगळं परतवून घेतलं. गॅस बंद करायचा. हे सगळं मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. त्यामध्ये अजूनही पदार्थ घालणार आहोत. तर 7 ते 8 इथे घालायची आहे कढीपत्त्याची पानं, 2 तुकडे घातले आहे कैरी. कैरी वापरायची नसेल तर चिंच किंवा लिंबाचा रस वापरू शकता. चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालून ही थोडीशी घट्टसर चटणी तयार करून घेतली. कांदा आणि टोमॅटोची ही चटणी अप्रतिम लागते. आता यावर खमंग अशी फोडणी घालायची. मोहरी, हिंग आणि कढीपत्ता कडकडीत तेलामध्ये गरम करून ही खमंग फोडणी घातली की तयार आहे लाल चटणी. तोपर्यंत पीठही छान फर्मेंट झालं आहे. 6 तासामध्ये हे पीठ अगदी परफेक्ट फर्मेंट होतं. यापेक्षा जास्त फर्मेंट करू नका, नाहीतर ते आंबट लागतं. आता पुन्हा आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जेवढं पीठ तुम्हाला हवं तेवढं पीठ काढून घ्यायचं. उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून 5 ते 6 दिवस हे पीठ तुम्ही वापरून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. 5 मिनिटं पीठ व्यवस्थित फेटून घेतलं आहे. आता याच पिठाचा वापर करून आपण वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू. तर मी 2 कप हे बॅटर घेतलं. तुम्हाला हा पदार्थ किती जास्त प्रमाणात बनवायचा त्यानुसार बॅटर घेऊ शकता. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं. 2 चिमूट यामध्ये हळद घालायची आहे. यापेक्षा जास्त घालू नका. त्यानंतर 2 चमचे तेल घालून घ्यायचं. पुन्हा हे 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घेऊया. हे बॅटर खूप घट्टसरही नको, खूप पातळही नको. बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करा. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घातलं आहे, कारण बॅटर खूप घट्टसर होतं. हलकंसं पातळ व्हावं म्हणून मी फक्त 4 चमचे पाणी घालून पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेतलं. आज आपण याच बॅटरचा वापर करून ढोकळा बनवणार आहोत. तर इथे मी ही ढोकळ्यासाठीची प्लेट घेतली. याला हलकंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि लगेचच हे बॅटर त्यामध्ये घालायचं आहे. ढोकळा बनवण्यासाठी मी इनो किंवा सोडा वापरलेला नाही. जर तुम्हाला वापरायचं असेल तर 1 टीस्पून सोडा किंवा इनो यामध्ये घालू शकता. त्यावर हलकंसं लाल तिखट घालून घेतलं. कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये ही प्लेट ठेवून घ्यायची. ढोकळा असो किंवा इडली वाफवताना पाणी अगदी गरम हवं. कोमट किंवा थंड पाण्यामध्ये पदार्थ वाफवायचे नाही, ते व्यवस्थित फुलत नाही. 15 मिनिटं मध्यम आचेवर ढोकळा वाफवून घेतला. 15 मिनिटानंतर बघा मस्त असा ढोकळा फुलला आहे आणि रंग देखील सुरेख आला. पण तो शिजला आहे की नाही तर सुरी किंवा चमचा अगदी आतमध्ये घालून बघा. जर हे बॅटर सुरी किंवा चमच्याला चिकटलं तर पुन्हा 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्या. ढोकळ्याची ही प्लेट पूर्ण थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर त्याचे काप करून घेऊया. याच बॅटरचा वापर करून इडली देखील बनवू शकता. आज ढोकळा बनवताना आपण इनो किंवा सोडा वापरलेला नाही, तरी देखील अतिशय चविष्ट हा ढोकळा लागतो आणि फुलतो देखील छान. इनो वापरायचा असेल तर 1 टीस्पून इनो यामध्ये घालायचा, पण तशी काही गरज वाटत नाही. असाच हा ढोकळा छान फुलला जातो आणि अगदी मऊ लुसलुशीत ढोकळा तयार होतो. तो अजून चविष्ट लागावा यासाठी मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घेऊ. पॅनमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलं. 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान अशी तडतडली की 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा घातला आहे हिंग आणि ही फोडणी पाणी किंवा साखर न वापरता बनवली आहे. फक्त ही तेलाची फोडणी लगेचच ढोकळ्यावर घालून घ्या. असा हा ढोकळा खायलाही तितकाच चविष्ट लागतो. थोडीशी कोथिंबीर, ओलं खोबरं घालून तयार आहे नाश्त्याचा पदार्थ. याच बॅटरचा वापर करून दुसरा नाश्त्याचा पदार्थ बनवूया, जो अगदी सोपा आहे, कुणीही सहज बनवेल. 2 कप बॅटर घेतलं, त्यामध्ये चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं, व्यवस्थित मिक्स करायचं. 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळसर करायची. आता लगेचच याच बॅटरपासून आपण मस्त असा नाश्ता बनवणार आहोत, तो म्हणजे डोसा. तर डोसा बनवण्यासाठी इंदुस व्हॅली यांचा कास्ट आयर्नचा मी हा तवा वापरला आहे. तो आधी स्वच्छ घासून धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचा. त्यानंतर यावर तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी शिंपडवून घ्यायचं. सुती कपडा किंवा मग टिश्यू पेपरने ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि त्यानंतर यावर डोसा बनवायचा. म्हणजे डोसा अगदी परफेक्ट डिमोल्ड होतो. तो अजिबात तव्याला चिकटत नाही.
हवा तेवढा पातळ डोसा तुम्ही बनवू शकता. फक्त तवाच नाही तर बॅटर देखील परफेक्ट असणं गरजेचं आहे. खूप घट्ट किंवा पातळसर बॅटर असेल तर डोसा व्यवस्थित तयार होत नाही. यावर हलकंसं तेल किंवा बटर लावून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही डोसा व्यवस्थित भाजून घेतला. तयार आहे मस्त असा खमंग कुरकुरीत डोसा. अजून कुरकुरीत हवा असेल तर गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि एकदम छान असा कुरकुरीत होईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा. अशाच पद्धतीने हे डोसे बनवून घेतले. डोसा बनवताना तवा चांगला गरम झाला की गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. खूप मोठ्या किंवा लहान आचेवर ठेवून डोसा बनवायचा नाही. खमंग कुरकुरीत असे हे डाळ तांदळाचे डोसे आणि त्यासोबत खमंग अशा चटण्या, या दोन्हीही चटण्यांसोबत हा डोसा खायला तितकाच चविष्ट लागतो. कारण नुसताच तांदळाचा डोसा खाऊन जर कंटाळा आला असेल, तर मस्त असा हा खमंग डोसा जरूर ट्राय करा. कारण एकाच बॅटरपासून तुम्ही नाश्त्यासाठी हे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. अतिशय चविष्ट, बघता क्षणी खावंसं वाटेल. घरातले सगळेच अगदी आवडीने खातील. याच बॅटरपासून नाश्त्यासाठी तिसरा पदार्थ तर बॅटर घेतला आहे 3 कप, चवीनुसार मीठ, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीरही घालायची किंवा हव्या असतील त्या भाज्या यामध्ये घालू शकता. ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि याच तव्यावर अगदी छोटे हे मिनी अप्पम बनवायचे. अतिशय चविष्ट होतात. लहान मुलांना डब्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी देखील अगदी झटपट साधी सोपी रेसिपी. भरपूर अशा भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. छोटे-छोटे हे मिनी अप्पम बनवून घेतले. त्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटं कमी आचेवर एक वाफ काढून घेतली. त्यानंतर यावर हलकंसं तेल किंवा बटर घालायचं. अगदी जाळीदार असे हे मिनी अप्पम तयार होतात. यावर हलकंसं तेल, बटर किंवा लहान मुलांचा आवडीचा पदार्थ म्हणजे चीजही घालू शकता. मी इथे सांबार मसाला वापरला आहे. हलकासा सांबार मसाला घालून पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. दुसऱ्या बाजूने भाजताना मात्र त्यावर झाकण ठेवायचं नाही, म्हणजे वरतून छान अशी कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्ट. डाळ-तांदळाचं हे बॅटर एकदा बनवून ठेवलं तर आठवडाभर नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. मस्त खमंग जाळीदार असे हे मिनी अप्पम लहान मुलं तर अगदीच आवडीने खातील. डब्यासाठी, मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट असे हे पदार्थ कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.